शांताराम मनवे, त्यांची मार्केटिंग एजन्सी होती, म्हणजे डोर टू डोर सेल वगैरे करणं. तर त्यांच्याकडे एकाच बिल्डिंगमध्ये राहायचे माझे नातेवाईकांनी, त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं की बाबा बघ काय होतं काय याचं. नातेवाईकाला काय वाटलं की हा कामाच्या शोधात आला आहे, बरोबर, नोकरीच्या धंद्याच्या शोधात आला आहे, कारण मी तोपर्यंत कोणाला काही सांगितलं नव्हतं. मग मी यांच्याकडे इंटरव्ह्यूला गेलो आणि यांना सांगितलं की असं असं आहे, BSc शिकलो आहे. तर ते म्हणाले अरे एवढा एज्युकेटेड माणूस आणि हे सेल्समनचं काम करणं. म्हटलं साहेब माझा ॲक्च्युली उद्देश वेगळा आहे. तर काय उद्देश आहे? तर म्हटलं आहे. तर त्यांना खूप आनंद वाटला. ते शेवटी मराठी माणूस आपला, त्यांना खूप आनंद वाटला. ते बोलले ठीक आहे, तुला जेव्हा काही असं काम असेल तेव्हा तू सुट्टी घेत जा, माझी परवानगी आहे, पण इथे कर. मग मी सेल्समन करायचो. आला विकलं, निहार ऑइल विकलं, सगळीकडे लोकांचे अपमान सहन केले, नाकावर दरवाजे आपटले लोकांचे. काय काय विकायचं? आला एक लिक्विड होतं, अच्छा, सफेद कपडे धुण्याचं. अच्छा, केमिकल होतं ते, हिंदुस्तान लिव्हरचं. तर निहार ऑइल होतं, पॅराशूट होतं, हे सगळं विकलं. आणि मग काय व्हायचं ना, डोर टू डोर सगळी ती बॅग उचलून डोर टू डोर विकायचं होतं. असं ना, मला त्यावेळी जाणवलं की सेल्समनगिरी ही परफॉर्मन्सचा जॉब आहे. एक्झॅक्टली. तुम्ही परफॉर्म केल्याशिवाय तिकडे तुम्हाला सक्सेस मिळूच शकत नाही. तुम्ही जर मी या कंपनीकडून तुमच्या बोलण्यातच एनर्जी नसेल तर समोरचा माणूस तुम्हाला एंटरटेनच करणार नाही.